गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळ सर्व तू उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता। दासरी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। 18 अध्यायाच्या या भूमिकेमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा एक महत्त्वाचा संदेश ईश्वराने म्हणजे भगवंतानी आपल्याला दिलेला आहे। याच्यात तो संदेश असा आहे की तुम्ही अध्यात्म करता, परंतु परमार्थ करणं किती गरजेचं आहे। आता अध्यात्म आणि परमार्थ हा भेद कळला पाहिजे। अध्यात्म म्हणजे मी आत्मा आहे या जाणीवेमध्ये जाणं लक्षात, आणि त्याच्यात जाण्यासाठी जे करावं लागतं, सेल्फ रिअलायझेशन साठी जे जीवन आपल्याला ईश्वराने दिलेलं आहे, ते जीवन जन्मापासून मरेपर्यंत अखंड चालू आहे। बघा आपल्या जीवनात कुठे खंड पडलाय का की मी एक 5 तासापूर्वी 2 तास नव्हतोच, असं कधी झालंय का? असं कधी झालेलं नाही। जन्मापासून मरेपर्यंत, किंबहुना आईच्या गर्भात स्थापन झाल्यापासून ते मरेपर्यंत आपलं जे जीवन चाललेलं आहे हे अखंड आहे। त्यामुळे त्या अभिमन्यूनी त्याच्या आईच्या गर्भामध्ये कृष्णाला जे ससंवेद्य केलं असेल ते त्याचं अखंड जीवनच होतं त्यावेळीचं आईच्या गर्भातलं, आणि तिथं तो जे कृष्ण वाक्य ऐकत होता तो त्याचा परमार्थ होता। लक्षात घ्या, आलं लक्षात? त्यामुळे परमार्थ ही एक प्रकारे अखंडपणे अव्याहतपणे चालणारी गोष्ट आहे की मी आता संसार करतोय, प्रपंच करतोय, आता मला परमार्थ जमणार नाही, किंवा मी आता परमार्थ करतोय, मी संसारात लक्ष घालणार नाही, अशा कुठल्याच गोष्टी याच्यात अभिप्रेत नाहीयेत। दोन्हीही नकोच। हवं काय की मी प्रपंच करता करता परमार्थ करणार, किंबहुना माझा प्रपंच परमार्थमय करणार। मी रोज ईश्वराची पूजा फॉर द वर्शिप ऑफ गॉड करणार, फॉर द सेक ऑफ गॉड करणार असं म्हणून मी माझं प्रत्येक कर्म जे करणार ते कर्म ईश्वरासाठीच करणार, आणि मी त्यात हे पाहणार की माझ्या हातनं होणारा जो कर्म आहे त्याचा कर्म बंद पडणार नाही ना। म्हणजे मला त्याची अपेक्षा नकोय कुठली, म्हणून मी अपेक्षेची बीज सुद्धा जाळून टाकणार। मी कुठलीच अपेक्षा न ठेवता त्याच्यातनं मी करत राहणार, करत राहणार, करत राहणार, करत राहणार, मरेपर्यंत करत राहणार, आणि माझा ईश्वर शोध घेत राहणार। असा जो अव्याहत भूमिकेतला जो साधक असतो तेव्हा त्याला मरण यातना होऊ नये म्हणून मी त्याला माझ्या आत्मस्वरूपामध्येच विलीन करून टाकतो की त्याचा देह भाव निघून गेलेला असतो, ती आत्मबुद्धीतच तो असतो। कृष्णाचं वचन आहे। पण त्याच्यासाठी एवढी मेहनत आहे, आयुष्याची मेहनत आहे। ऑलिम्पिकसाठी लोक एका त्या गोल्ड मेडलसाठी
केवढी मेहनत घेतात लोक, आहे ना. मग ईश्वर इतका सोपा आहे काय की जाता जाता आपलं काहीतरी करायचं मिळून जाईल ईश्वर. काहीतरी मी पारायण केली, जप केला, ध्यान केलं, 2 वेळा जाऊन आलो इकडं तिकडं, झालं, मिळालं देव मला, असं होणार आहे? असं होणारच नाहीये. म्हणून तो अथक परिश्रमाच्या जाणीवेतलं जे आहे, म्हणून ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, मात दयाच्या प्रकाशात सदोदित चालावे. आणि पुढे चालता चालता चालणेची विसरावे. केवढी भूमिका आहे ही, लक्षात घ्या. ईश्वर प्राप्तीच्या ध्येयानी एक प्रकारे अनुतापित झालेल्या व्यक्तिमत्वाची ही धारणा असते, लक्षात घ्या. म्हणून अनुताप ही सतत ईश्वर प्राप्तीचा, आणि त्या अनुतापाच्या जाणीवेतनं ईश्वर प्राप्तीचंच कर्म, ईश्वर प्राप्तीचीच आराधना, ईश्वर प्राप्तीसाठीच मनन, ईश्वर समजून घेण्यासाठीच चिंतन, म्हणजे सर्वस्व ईश्वरमयच, अशा प्रकारची भूमिका इथे त्यांनी सांगितलेली आहे. म्हणून एकाएक माझ्याच ठिकाणी सतत चित्त ठेवून माझे अखंड स्मरण जो करतो, त्या माझ्याशी नित्य ऐक्य पावलेल्या योग्याला अर्जुना मी अत्यंत सुलभ प्राप्त होतो, है ना. म्हणून त्याची जी सहजता आहे, सुलभ याचा अर्थ सहजता, ही सहजपणे, म्हणून सहज सहज देवा भक्ती तुझी घडावी, असं म्हणतात स्वामी विद्यानंद. कारण का, त्या सुलभतेतच तो आहे. मारून मुटकून काहीतरी मिळवण्याच्या आवेशातनं, काहीतरी प्राप्तव्याच्या आवेशातनं ही घटना होऊ शकत नाही. म्हणून जितके तुम्ही ईश्वराला सुलभ व्हाल, तेवढा तो तुम्हाला सुलभ होणार आहे. म्हणून आपल्याला ईश्वराच्या अंकित करत जावं लागतं, असं योगी अरविंद म्हणतात. त्याचं कारण त्याच्यात आहे. असो, म्हणून ही देहांतीचे साकडे माझी कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणी, वरचील देहाची गवसणी फेडून, आहाच अहंकाराचे रज झाडूनी, शुद्ध वासना निवडूनी आपणपा मेळवी. म्हणून मरणाच्या वेळेचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. मी आपल्या भक्ताला आपल्याकडे सुखाने सहज आणतो. वरची देहाची खोळ बाजूला सारून व्यर्थच दिसणारी अहंकाराची धूळ झाडून टाकून, त्याची वासना शुद्ध करून आपल्या त्याला मिळवितो. बघा, म्हणजे आपल्या या भूमिकेमुळे आपण म्हणतो ना, किंबहुना आपण बरेच असं बोलतो की सतत ईश्वराच्या जाणीवेत राहा. मी वाईट आहे, माझ्या दुर्गुण आहेत, माझ्या वासना आहेत, इच्छा आहेत. अरे फॉरगेट इट यार, ते सोडून दे. तू ईश्वराचा नामघोष घे ना, ईश्वर प्राप्तीचा ध्यास घे, ते आपोआप जाणार आहे. कारण काय, वचन कसं जातं, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, वरची देहाची खोळ बाजूला सारून व्यर्थच दिसणारी अहंकाराची धूळ झाडून टाकून त्याची वासना शुद्ध करून आपल्यात त्याला मिळवितो. म्हणजे ते ईश्वरच करतोय. तू कुठं मला अहंकार नको, मला घालवायचा आहे वगैरे, ह्याचे तर जाणारही नाही. मी अहंकार घालवतो आता, हा स्वयंभू अहंकार आहे. मला आता निर्विचार व्हायचे, हा अहंकार नाही का? त्याच्यामुळे ही धूळ आहे सगळी, लक्षात ठेवा. म्हणून याच्या पाठीमागे लागायचंच नाही. बरोबर आहे की नाही? माझा रंग कसा आहे, माझे हात कसे आहेत, पाय कसे आहेत, डोकं कसं आहे, हे सगळं शाळेमध्ये जाताना असतं का? शाळेत काय असतं, तो अभ्यास कर, दॅट्स इट. तुमचा पेपर जो तपासतो ते त्याच्या समोर तुम्ही काय आहात हे नसतंच ना. तुमचं निर्गुण व्यक्तिमत्व पेपरामध्ये लिहिलेल्या उत्तरातनं त्याला दिसत असतं. हा किती आखूड आहे, हा किती काळा आहे, हा किती गोरा आहे. मग आणि ते जर सगळं चांगलं असेल तर
बाकी धूळ झटकूनच टाकल्या गेली ना त्याची. मग मिळाले ना 98% 95% मार्क, का नाही मिळणार? म्हणून जो फोकस आहे तो फोकस महत्वाचा आहे, कारण बाकी सर्व अपूर्ण आहेच आहे. हो, आपण असं रडत बसू तर पक्ष्यांनी किती रडावं, झाडावाडांनी किती रडावं, गुराढोरांनी किती रडावं, है ना? पण त्यांना ती रडण्याचीच बुद्धी नाहीये, म्हणून ती बुद्धीच काढून टाकली आहे. पण आपल्याला ती बुद्धी दिलेली असल्यामुळे आपणच रडत बसतो, है ना? बुद्धीचा वापर कसा केला पाहिजे ते कळलं पाहिजे, है ना? म्हणून असो. टँजंट नावाचा प्रकार माहिती असेल तुम्हाला. टँजंट आहे की नाही? टँजंट कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? नाही. टँजंट म्हणजे कसं, एक सर्कल असतं, आहे की नाही? सर्कल जेव्हा गोल काढला जातो त्याचा मध्यबिंदू असतो, आहे की नाही? आणि त्या मध्यबिंदू, त्या सर्कलला वरचा जो परीघ असतो त्या परीघाला चिटकून जी रेषा जाते ना त्याला टँजंट म्हणतात, बरोबर आहे की नाही? म्हणून आयुष्य जगताना टँजंट मध्ये जगा, टँजन्शियल जगा. म्हणजे सेंटरशी तो कायम राईट अँगल मध्येच असतो. डोंट वरी. बाकीचं सर्कल कसं का फिरेल, यू डोंट वरी. तो लोकस आहे, लक्षात घ्या. ती जी टँजंट जी फिरत जाते ना 90 डिग्री मधनं, तो त्याचा लोकस हे मोड आहे, त्यातनं सर्कल तयार झालेला आहे असं म्हणा. उलट सर्कल मधनं टँजंट नाही, टँजंट मधनं सर्कल तयार होते, असा विचार करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं काय चाललेलं आहे ते. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अव्हेर करिता काही वियोग ऐसा न वाटे. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पे याते न्यावे. हेही नाही जे स्वभावे, जे आधीची मज मिनले. आणि माझा भक्त तरी आपल्या देहाशी मी देह आहे असे तादात्म्य किंवा ऐक्य वागवीत नाही, म्हणून देह सोडताना त्याला देहाच्या वियोगाचे दुःख होत नाही. किंवा भक्ताच्या मरणाच्या वेळी मी यावे व मग मी भक्ताला आपल्यात मिळवावे असे काही नाही, कारण तो मरणाच्या अगोदरच ज्ञानी भक्तीच्या योगाने माझ्याशी सहजच मिळालेला असतो. किती स्पष्ट आहे. उस वक्त जल्दी आना वगैरे काय भानगडच नाही. राधे को साथ लाना काय काय कोणाला नको, मला कोणी नकोय. आलं का लक्षात? म्हणून भक्त कसा आहे माझा, तो ज्ञानी भक्त आहे. तो जीवन जगत असतानाच मला अद्वैत भूमिकेतनं एकरूप झालेला आहे. देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता. म्हणून ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना साधकाच्या जीवनाचं मर्म आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्यासाठी वाट नाही बघायची आहे मला. म्हणून तो देहा पाठीमजसी एकची होई, किंबहुना तो देह भाव विसरून आत्मभावातच गेलेला असतो. आत्मबुद्धीचीच जाणीव त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला देहाशी संबंध कितीही यातना झाल्या तरी तो आत्मजाणीवेतनं माझ्याशी एकरूप झालेला असतो, कारण त्याचा देहभाव सुटलेला असतो. ही अवस्था फार महत्वाची इथं सांगितलेली आहे. म्हणून माझी वाट पाहणं वगैरे असं काही संभवत नाही याच्यामध्ये. म्हणून ही भक्तीची परमश्रेष्ठ अशी अवस्था आहे. म्हणून ते काय म्हणताय, किंवा भक्ताच्या मरणाच्या वेळीच मी यावे असं काही आहे का, व मग मी भक्ताला आपल्यात मिळवावे असे काही नाही. किती स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून अगोदरच्या सर्व ज्या भूमिका येतात ना, अद्वैत जाणीवेच्या अलीकडच्या सर्व भूमिका एक प्रकारे थोड्या भक्तीच्या आहेत, प्रेमाच्या आहेत, सगुणातल्या आहेत.
पण त्यांनी वाढतं, पण त्यात परमोच्चता नाहीये. त्यामुळे जे जे भेटेल भूत तयासी मानी भगवंत, हाच भक्तियोग सांगितलेला आहे. भक्तियोगाची व्याख्या किती स्पष्ट आहे. मी तर पाहतोच माझ्यातला भगवंत, म्हणून जे जे माझ्या समोर येणारं भूत आहे त्याच्यामधलं मी चैतन्य स्वरूप ओळखत राहतो. ही माझी भक्तीची परम पराकाष्ठा आहे. नाही तर भक्ती देवासमोर बसा, रडत बसा, देवा तू कधी भेटशील, देवा मला कधी भेटशील, एकदा तरी मला उघड नयन देवा वगैरे, काही गरज नाही. त्याला डोळेच नाही आहेत, त्याला फक्त दृष्टी आहे. लक्षात घ्या, काय भारी आहे की नाही. देवाला डोळे नाहीत, ही गाठी दृष्टी. काय लिव्हरेज आहे एकदम भारी. आणि ती दृष्टी अशी जाते यार पार. मग कसं सुंदर आहे हे. असो, हा ज्ञानदृष्टी होती, ज्ञानचक्षु होते. नाही म्हणजे याचा अर्थ त्याच्या अगोदरचं चुकीचं आहे, वाईट आहे असं नाही मला म्हणण्याचा भाग आहे. त्या स्टेजेस आहेत. अपूर्णतेमधली भक्ती ही सुद्धा मोहक असतेच ना, है ना. अपूर्णतेतली भक्ती मोहक असतेच, पण ती मोहक असते, शांतीप्रद असते तसं नाही. त्यात आनंद मिळतो, शांती मिळेलच असं नाही. त्या भक्तीची जाणीव जी आहे ती कायमस्वरूपी असेलच असं नाही. ती त्या क्रियेत अडकलेली भक्ती आहे. लक्षात घ्या. तुम्ही पूजेतनं तुम्हाला सात्विकता येते, आनंद मिळतो, ईश्वर भेटल्याची हे होते, ही काय क्रियेतनं जमलेली आलेली भक्ती आहे. प्रेम आहे, एक प्रकारचे प्रेमाचं ईश्वराबद्दलचं आसक्तीचं स्वरूप आहे. पण मीच जर ईश्वर आहे तर ही भूमिका जेव्हा सुरू होते तेव्हा तो ऑटोमॅटिक अद्वैतात जातो. लक्षात घ्या. असो, म्हणून येरी शरीराची या सलिली असते पण हेची सावली, वाचूनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयासी सुलभ मी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. बाकी पाण्यात चंद्राचा प्रकाश पडलेला दिसत असला तरी तो पाण्यात नसून जसा चंद्राच्या ठिकाणीच असतो, त्याप्रमाणे जीव चैतन्य शरीररूपी पाण्यात जरी दिसत असले तरी त्याचे देहाचे ठिकाणी असणे ही नुसती सावलीच असते. वास्तविक जीव चेतन परमेश्वर चेतनाच्या ठिकाणीच असतो. जीव चेतन व परमेश्वर चेतन यांचा कधी वियोग नाही. असे ज्ञानभक्तीने माझ्याशी अखंड एकरूप झालेले जे आहेत त्यांना मी सदा सर्वदा सुलभ रीतीने प्राप्त आहे, म्हणून मरणाच्या वेळी निश्चितपणे ते मलाच प्राप्त होतात. आता इथं त्यांनी एक बिंब प्रतिबिंबात्मक जाणीव इथं सांगितलेली आहे. तसं पाहिलं तर आपलं जे जीवात्म्याचं स्वरूप आहे, हा जीवात्मा हे ईश्वराचंच शांत स्वरूप आहे खरं तर. परंतु त्याचं प्रतिबिंब आपल्यावरती पडतं, बरोबर आहे. तेव्हा त्या प्रतिबिंबाला आपल्या अज्ञानाची भूमिका असते, पार्श्वभूमी असते. म्हणून अज्ञानामध्ये पडलेलं ईश्वराचं प्रतिबिंब हे जीवात्म्याचं स्वरूप होतं. तो ईश्वरापासून आपल्याला वेगळा समजतो. आता मी जर तेजोमय असेल, मी जर आत्मस्वरूप असेल आणि ईश्वरही आत्मस्वरूप असेल तर त्याचं प्रतिबिंब माझ्यात पडल्यावर वेगळं बिंबच तयार होत नाही. सूर्यात सूर्य जर एक झाला, प्रकाशात प्रकाश जर एक झाला तर काय होईल, आहे की नाही. म्हणून जसं तुम्ही आपण लहानपणी खेळायचो की नाही आपण, की सूर्याची किरणं यायची आणि आरशावरती घ्यायचो आपण. ते किरण आरशावरती घेऊन समोरच्या भिंतीवर पाडायचो, बरोबर आहे. पण त्या समोरच्या भिंतीवर जाईपर्यंतचा जो काही 15-20 फुटाचा पट्टा असेल त्याच्यात ती किरण दिसायची का? त्याच्यात दिसायची नाहीत. लक्षात घ्या.
ते अज्ञान भिंतीवरती पडलेलं प्रतिबिंब आहे आणि आरशामध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश आला आणि आपण पाहिलं तर काय एकच एक आहे सगळं. तशी भूमिका आपण घेतली म्हणजे आपल्यात जर चैतन्यमयता आपल्यात तशी आली, आत्मज्ञान आपल्याला जर प्राप्त झालं, आत्मस्वरूपाच्या जाणीवेत जो माझ्याशी अखंडपणे एकरूप आहे, म्हणजे त्याचं बिंब प्रतिबिंब हा विषयच नाहीये, तो म्हणजेच मी आणि मी म्हणजेच तो, अहम आत्मा कधीची विसरो नये. ही भूमिका ज्याची स्थिर झाली त्याच्या दृष्टीने वेगळेपणा राहत नाही. त्यामुळे मरणाच्या वेळेला तो आणि मी आम्ही एकच असतो. वेगळं काय सांगायचं याच्यात है ना. म्हणून तो देहा पाठीमधसी एकची होय. असं असो. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमाम गतः. मला प्राप्त झालेले व परमगतीला गेलेले महात्मे सर्व आध्यात्मिक आदी त्रिविध दुःखांचे माहेरग असलेल्या व विनाशी अशा क्षणभंगूर पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. म्हणून माझ्या परमगतीला जे प्राप्त झालेले आहेत. आता ईश्वराची परमगती म्हणजे काय असा विचार करावा लागेल. माझ्या परमगतीला मला प्राप्त झालेले व परमगतीला गेलेले महात्मे. परमगती कुठली? कालातीत अवस्था ही परमगती आहे. गती कशाला आहे? गती ही काळाला गती आहे आणि ती ईश्वर नियोजित गती आहे. त्या गतीवरती माणसाचा कुठलाही अधिकार नाही. त्या गतीला कमी जास्त करता येत नाही. म्हणून ती परमगती. बाकीच्या सर्व गती आहेत या अगतिक अवस्थेतल्या गती आहेत असं म्हणा पाहिजे असेल तर है ना. म्हणून ती परमगती जी आहे कालातीत जाणीवेच्या पलीकडे जाण्याची, त्या रिमोट पर्यंत पोचून जे येतात आणि मला प्राप्त झालेले महात्मे सर्व आध्यात्मिकादी त्रिविध दुःखांचे माहेरघर असलेल्या व विनाशी अशा क्षणभंगूर पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला पुनर्जन्म जो प्राप्त होतो, अनेक जन्मातनं आपण सरकत मानव जन्मात आलेलो आहोत. म्हणून ही जी जन्म मरण जीवन जन्म मरण जीवन किंवा जन्म जीवन मरण ही जी सगळी सायकल आहे त्याच्यातल्या एका बेल्टमध्ये आपण आहोत आता. लक्षात. हे आपला जन्म झालेला आहे, मरण व्हायचं आहे, आपण जीवन जगतो आहोत. आणि याच्यामध्ये जे त्रिविध ताप आहेत आपल्या जीवनातले, त्या त्रिविध तापांच्या जाणीवेतनं आपली जी कर्मभूमिका तयार होत असते सातत्याने है ना. आता हे तर किती सहज आहे ना, नाही का. आता सहज म्हणजे कसं की मरेपर्यंत आपल्याला हे सर्व त्रिविध ताप आहेत. जी घटना आयुष्याच्या अगोदरच्या काळात आनंददायी वाटत असते, तीच घटना उरलेल्या आयुष्याच्या संपत येता दुःखकारक होतेच ना. झाली ना तीच दुःखदायक झाली बघा. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला गुण घेतलेलं असतं. म्हणून आपल्याला ओळखायचं कसं, हीच ती वेळ आणि हाच तो मार्ग, दुसरा मार्गच नाही. म्हणून ह्याच्यामध्ये जी आसक्तीच्या जाणीवेतनं जे जगत गेलेलो आहोत आपण आणि त्याच्यातनं जे कर्मबंध तयार झालेले आहेत, हे कर्मबंधच आपल्या पुनर्जन्माला एक प्रकारे कारक असतात. त्याची बीज या जन्मातच आपण रोवत असतो. लक्षात घ्या. म्हणून कर्मबंध नको, कर्मात कर्मबंध नको हा जो विषय आहे
हा एवढ्यासाठी आहे, कारण आपण तिथं सांभाळणं फार गरजेचं आहे ना. कर्मबंध सांभाळला गेला की अध्यात्म सुरू होतं लागलीच. कारण कर्मबंध सांभाळण्याची वृत्ती तयार झाली, बरे त्याला देव माहिती नसला तरी सुद्धा मला पुढचा जन्म नको ही भूमिका तयार होते. मला पुढचा जन्म का नको? कारण हे सुख दुःख नको. बरोबर आहे. मग तुझं पुढचे संचितच घालवायला बसलेला आहेस, बरोबर आहे ना. तर संचित प्रारब्ध आलं, अजून समजा तू कर्मबंधाचाच विचार करत पुढचा जन्म, अगदी देवाला नाही पूजला असं आपण म्हटलं तरी, पण निरपेक्ष भावनेतनच कर्म करत राहिला, कुठलीही अपेक्षा न करता, कुठलीही आसक्ती न करता, काय होईल? प्रारब्ध या जन्मातलं भोगून येईल. मग पुढचा जन्म येईल का? येणार. कारण सगळं संचित संपलंय का? अनेक जन्मांच्या रेट्यातलं नाही संपलेलं. मग ती जाणीव घेऊन तो परत कुठल्या तरी पुढच्या जन्मात येईल. आलं लक्षात? मग त्या जन्मामध्ये परत ही सगळी विस्मृतीची फळं आलीच, भले मानव जन्म मिळाला तरी, पण त्यावेळेला कर्मबंध नको अशी वृत्ती परत तयार व्हायला पाहिजे. त्याची काय गॅरंटी आहे की नाही? म्हणून ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तू या जन्मामध्येच प्रारब्ध भोगून दे. लक्षात? प्रारब्ध भोगून दे आणि तुझ्या ज्ञान जाणीवेतनं आणि साधनेतून तुझं जे संचित आहे ते जाळून टाक. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली कर्मे अशेखे. ते संचित जाळले, लक्षात ठेवा. म्हणजे आता जीवात्मा कसा झाला? एकदम पोकळ, त्यात काहीच नाही, आणि ज्ञान भरल्या गेलं. ज्ञान आलं ना त्याला, ईश्वराचं ज्ञान आलं. म्हणून तस्मात विचार करत करत तो इथपर्यंत पोचला आणि जीवात्म्यामध्ये परिवर्तन साधलं. याच्यासाठी किती वेळ द्यावा लागेल? जस्ट इमॅजिन. मग असा जो माणूस आहे, या माणसाला मी मरणाच्या वेळेला तो माझ्यासारखाच झालेला आहे. याच्यात काही फार मोठं रॉकेट सायन्स आहे का? आहे. रॉकेट सायन्स रचनेमध्ये आहे. जीवात्मा, आत्मा हे समजून घेणं, ह्या सगळ्या भूमिका ही तयार ईश्वराने का केलं? म्हणजे हे शास्त्र जर तू सायन्स समजून घेतलं तर तुला मी सहज प्राप्त आहे. म्हणून अध्यात्म हे शास्त्र आहे, लक्षात घ्या. आणि या अध्यात्मशास्त्राचा जो अभ्यास करतो त्याला सर्व शास्त्र आपोआप यायला लागतं. त्याला मग दुसऱ्या शास्त्रांची काही गरज नाही अभ्यास करण्याची. म्हणून ज्ञानेश्वर हे सर्वांनाच पूजनीय आहेत. का? कारण त्यांनी बेसिक शास्त्र लोकांना दिलं ना. बाकीची शास्त्र चालली आहेत अजून, पण या शास्त्राच्या पलीकडे दुसरं शास्त्र जाऊ, ते या शास्त्रापर्यंत कुठलं शास्त्रच येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आणि बाकीचे शास्त्राचे ग्रंथ हे सगळे ज्ञानेश्वरीच्या अलीकडचे आहेत. आणि ज्ञानेश्वरी हा सर्वांच्या पलीकडचा आहे. कारण जी शास्त्र माणसाच्या जीवनासाठी तयार झालेली आहेत, त्या जीवनाला नेमकं कुठल्या शास्त्रात बांधलं पाहिजे हे जे सांगितलं जातं ते शास्त्र ज्ञानेश्वरीत आहे. ते बाकीच्या शास्त्रात नाहीच आहे. न्यूटनच्या नियमात तुम्ही कसं जगावं याचा काही संबंध नाहीये ना. पण अध्यात्मशास्त्रात ते सांगितलेलं आहे की न्यूटनचा नियम पाळा. वरून किंवा खालून येणाऱ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा. वरनं जर फळ पडलं, दगड पडला तर डोकं फुटणार आहे. हा विवेक लक्षात घ्या. न्यूटननी विवेक शिकवला नाही, आर्किमेडीजनी विवेक शिकवला नाही, लक्षात ठेवा. है ना? आपल्या वजना इतके पाणी बाजूला सारल्या जाते, बरोबर? आपल्या वजना इतके पाणी बाजूला जाते. तुम्ही पडा ना तळ्यामध्ये किंवा तुमच्या टँकमध्ये आणि मग बघा ना कसं बाजूला झारलं जातं पाणी ते. म्हणून
पोहणं शिकणं हे महत्वाचं आहे. आर्किमेडीजनी पोहणं नाही शिकवलं, नुसतं नाव सुटला युरेका युरेका म्हणून. काय लॉजिक आहे? हा सगळा विषय अभ्यासनीय आहे. म्हणजे याच्यात खोल अर्थ आहे. याचा अर्थ ते चुकीचं आहे असं नाही मला म्हणत. तो एक शोधाचा प्रकार आहे त्याचा. त्याला एवढंसच पाण्यातनं बाहेर पडल्यावर पाणी पडते घडल्यावर तो वेडासारखा धावत सुटला आहे की नाही. मग ज्यांना प्रत्यक्ष ईश्वर याचा जगन्नियता ज्यांना कळला असेल ते कुठल्या अवस्थेत असतील त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. हे कळायला किती वर्ष जातील माणसाला तुम्ही मला सांगा, किती जन्म जातील. म्हणून हे समजायला पाहिजे कुठेतरी. असो म्हणून मग कष्टरूपी आजार, मग क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, ते जे मृत्युकाकासी कुरोडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. मग कष्टरूपी वृक्षांची बाग, जे तिन्ही प्रकारच्या दुःखांची शेगडी, जे मृत्यूरूपी कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे, जे अखंड दैन्याला उत्पन्न करते, जे महाभयाला म्हणजे मृत्यूच्या भयाला वाढविणारा आहे, जे उत्पन्न होणाऱ्या सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल आहे. हे जे सगळं भांडवल म्हणतायत ना ते. मग कष्टरूपी वृक्षांची बाग म्हणजे आपलं जीवन आहे. आपल्या जीवनाकडे बघा की आपल्याला किती कष्ट, आपल्यालाच फक्त कष्ट पडलेत असं नाही, बाकीच्यांना तर आपल्यापेक्षा जास्त कष्ट असतात आपण तसा विचार केला तर, आहे ना. म्हणून कष्टकऱ्यांची जीवन बघा, ती माणसंच आहेत. म्हणून त्या भूमिकेत जाऊन बघा काय असू शकतं ते. म्हणून मग कष्टरूपी वृक्षांची बाग म्हणून वृक्षांची बाग म्हटलंय. म्हणून आपल्याला सर्वत्र हे जे फेरीवाले, डबेवाले, आपल्या घरातले कामाला बाहेर जाणारी लोक, हे सगळे कष्टकरी आहेत ना. मग ही बागच नाही का? कष्टकरी लोकांची बाग आहे ही. जे तिन्ही प्रकारच्या दुःखांची शेगडी, तिन्ही प्रकारची त्रिविध तापे पोळलो, आहे ना. भौतिक, आध्यात्मिक, अधिभौतिक ही तिन्ही प्रकारची दुःख ते आहेत, जे मृत्यूरूपी कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे. बघा, म्हणून हे सगळे कष्टकरी हे. आणि हे जी सगळी बाग आहे माणसांची, ही मृत्यूरूपी कावळ्याला बळीच आहे एक प्रकारे. म्हणून आणि तो कावळा शिवल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. ती गोष्ट सोडून द्या वाटलं. पण एक उदाहरण म्हणून मृत्यू हा काळा मानला गेलाय ना. पण तो मृत्यू हा पुढच्या प्रगतीची भूमिका म्हणून घेता यायला पाहिजे. तोच मृत्यू आहे. मग ती मृत्यूरूपी कावळा राहतो का? तो नाही. तो शुभ्र धवल हंस उडजा रे हंसा होतो तेव्हा. आलं का लक्षात? म्हणून याच्यामध्ये हे समजलं पाहिजे. म्हणून मी हंस होऊनच उडलं पाहिजे मृत्यूच्या वेळेला. नाहीतर त्या मृत्यूच्या वेळेला कावळा म्हणून जर माझ्यामध्ये बसलं तर मी पुनर्जन्मात अडकलोच म्हणून समजा. असा प्रकार आहे तो. जे अखंड दैन्याला उत्पन्न करते, जे महाभयाला म्हणजे मृत्यूच्या भयाला वाढविणारे आहे, जे उत्पन्न होणाऱ्या सर्व दुःखाचे पूर्ण भांडवल आहे. तेच मी सांगितलं. हे कर्मबंध म्हणजे पुनर्जन्माचं भांडवल आहे. लक्षात ठेवा. हा लक्षात. त्या दृष्टीने जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, जे दुर्बुद्धीचे उगमस्थान होय, जे पापकर्माचे फळ होय, जे अविवेकाचे केवळ स्वरूपच होय, जे संसाराचे वसती स्थान होय, जे कामक्रोधादी विकारांचे विहार स्थान होय, जे रोगांचे वाढलेले ताट होय. हे आपलं जीवनच असं सगळं आहे. म्हणून हा जो मृत्यूलोक जो आहे, या मृत्यूलोकाचं स्वरूपच असं आहे. इथं रोग आहे, विविध प्रकारच्या इच्छा वासना आहेत, इथं मरण आहे, इथे विविध प्रकारच्या यातना
वेगवेगळ्या जाणीवेतनं आपल्याला भोगाव्या लागणार आहे. त्याचं स्वरूपच तसं आहे. आणि हे कसं आहे, इथं अविवेकच आहे सगळा. जे अविवेक कसा, कारण आपण आपली मूळ भूमिका सोडून जिथं जिथं जगतो आहोत, मूळ भूमिका सोडून, तर अविवेकच नाही का. अहम आत्मा कधीची विसरू नये असं म्हणलं जातं. आणि मी आत्मस्वरूप, मी ईश्वराला सतत विसरतच आलेलो आहे. मग ही कोण बुद्धी? ही अविवेकीच बुद्धी झाली ना. याच्यात विवेक कुठं आला? अशा रीतीने जे अविवेकाचंच केवळ स्वरूप आहे असं जे म्हणतात. जे काळाचा खिच उशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्म मरणाच्या ओलीवंटा स्वभावे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचुवांचे, जे काळाची उष्टी खिचडी आहे. जी काळाची उष्टी खिचडी आहे बघा. आता जे आशेचे घर होय आणि स्वभावतात जे जन्म मरणाची वाहती वाट आहे, ज्यात भ्रमच भरला आहे, जे विपरीत समजुतीचे ओतलेले आहे, किंबहुना जे विंचवांचे पेवच आहे. जे विंचवांचेच पेव आहे बघा. आता याच्यामध्ये जे म्हटलंय त्यांनी की हे कसं आहे, जी काळाचीच उष्टी खिचडी आहे. उष्टी का म्हटलं? आपण जे सगळे तयार झालेलो असतो, हे आपण आपल्याला रोज अगदी साबणाने धूत बसलेला असलो तरी सुद्धा पंचमहाभूतांमधनच, समष्टीतनच आलेले आपले सर्व गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. मग हे निर्माण कोणी केले? पंचमहाभूत. मूलद्रव्य तयार कोणी केली? ब्रह्मानी ना. मग त्या ब्रह्मानी जर ती तयार केली आहे, तयार केलेल्यानी म्हणजे त्यांनी जे बाहेर तयार करून आणलं, कुठनं आणलं? ईश्वरांनी खाल्लेल्या जाणीवेतनं आणलं. ते आपल्या शरीरावर आपण चढवलं, ज्याला आपण शरीर म्हणतो आहोत. म्हणून ती उष्टी खिचडी. आणि खिचडी का? कारण पंचमहाभूत, त्यात त्रिगुणाची फोडणी. म्हणजे त्या संदर्भाला लक्षात घ्या का म्हटलं गेलेलं आहे तसं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे काय भानगड आहे ती. म्हणजे काळाची उष्टी खिचडी आहे, जे आशेचे घर होय. याच्यात काय, फक्त आशा आहे ना. आशा नाम मनुष्यानं. मला प्रत्येक गोष्टीची आशा, इच्छा तर सोडून द्या, पण इच्छा पूर्तीची आशा. हे होईल, ते होईल, हे झाल्यावर ते होईल, आत्ता नाही झालं जाऊ देत, नंतर होईल, परत होईल, कधीतरी होईल. होणे आणि त्याची वाट पाहणे, ही जी काही सगळी वृत्ती तयार झालेली आहे, यालाच आशा म्हटलं ना आपण, है ना. जे आशेचे घर होय आणि स्वभावतात जे जन्म मरणाची वाहती वाट आहे. आणि स्वभावता जन्म, उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती स्थिती लय चालू आहे. असो, ज्यात भ्रमच भरला आहे, जे विपरीत समजुतीचे ओतलेले आहे, किंबहुना जे विंचवांचे पेवच आहे. विंचवांचेच पेव आहे असं म्हणलं. विंचू कसा आहे? आणि विंचवाला कशी ती नांगी असते, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये एक तर विष असतं. म्हणून अज्ञानग्रस्तच आहेत आणि हे विंचूच एकमेकाला चावतायत, है ना. त्याच्यामुळे आणि आपला विंचू आपल्यालाच चावतो पण, असा प्रकार आहे. त्यामुळे इतकं पेव आहे सगळीकडे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, ते पैजाराचे काम, अधमासी तो अधम. म्हणून अधम लोकांचं पेवच आहे इथं, काही समजायचं कारण नाही, लक्षात. म्हणून आध्यात्मिक जाणीवेत जर नसेल तर तो अधमच म्हणावा लागतो, नाईलाज आहे त्याला. तुम्ही बघा की
तुम्ही साधा विचार करा किंवा साधा वेळ करा की तुम्ही कुठल्या लोकांमध्ये जाता आणि कुठल्या लोकांमध्ये जायचं टाळता. याचा जरी विचार केला तरी आपली विवेकबुद्धी आपल्याला दाखवते की नको बाबा, इथं नको जायला, डोक्याला त्रास, जाऊ दे. म्हणजे तिथं कुठेतरी अविवेक आहे, अधम जाणीव आहे, मग ती टाळली ना आपण. कारण त्याचा संबंध आपल्या वृत्तीशी येत नाही, किंबहुना त्या संबंधातनं आपली वृत्ती खालावू शकते. असा सगळा विषय आहे तो. असो, आता इथं आपण थांबूयात आणि माझ्या वाणीला पण मी आता इथं विराम देतो. हरिओम.